रेल्वे स्टेशनवर 15 ते 20 रुपयांना मिळणारे वडापाव समोसा खाताय? मग ते कसे बनवले जातात ते व्हिडिओतून बघाच. पण दरम्यान व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेद्वारे जेवण पुरवले जाते, पण अनेकदा हे जेवण चांगल्या दर्जाचे नसल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जाते. तसेच काही छोटे व्यवसाय करणारे व्यापारी सुद्धा या रेल्वेमध्ये असतात, जे अगदी पाण्याच्या बाटलीपासून ते वडापाव, चिक्की असे नाश्त्याचे पदार्थ विकताना दिसतात. पण अनेकदा हे पदार्थ कुठे व कसे बनवले जात असतील हा प्रश्न सगळ्यांसमोरच असतो. या व्हिडिओत बटाट्याची भाजी बनवण्यासाठी पूर्वतयारी कशी केली जाते हे दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही, पण रेल्वे रुळांच्या बाजूला दोन व्यक्ती मिळून भाजी बनवण्यासाठी पूर्वतयारी करताना दिसत आहे. रेल्वे रुळांच्या बाजूला दोन टोप ठेवलेले आहेत. यातील एका टोपात बटाटे आहेत. बटाटे स्मॅश करण्यासाठी कोणताही चमचा किंवा हातमोजे न वापरता चक्क पायांनी बटाटे कुस्करले जात आहेत. तुम्ही सुद्धा ट्रेनमध्ये मिळणारे पदार्थ खात असाल तर हा व्हायरल व्हिडिओ एकदा नक्की बघा. व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहिलं असेल की रात्रीची वेळ आहे आणि एक व्यक्ती बटाटे स्मॅश करण्यासाठी हात किंवा चमचा नाही तर पायांची मदत घेताना दिसत आहे. बटाटे भरलेल्या टोपात व्यक्ती चालत आहे आणि बटाटे स्मॅश करून घेत आहे. तसेच दुसरा व्यक्ती बघण्याची भूमिका घेत आहे. हे दृश्य तिथे उपस्थित असणाऱ्या काही अज्ञात व्यक्तींनी पाहिलं आणि लपून छपून हा व्हिडिओ शूट केला, जेणेकरून रेल्वे प्रशासनाचे व प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे डोळे देखील उघडतील.